श्रीराम गुरुकुल अकलूज बघा, अतिशय सुंदर विद्यार्थी आणि हे आत्तापासूनच घडवले तर घडतात महाराज। तुम्ही आता एखाद्या तरुण विद्यार्थ्याला, हजारे महाराज गुरुवर्य त्यांची बघा, आपल्याला 2 मुलं घडवायचे म्हटलं तरी किती कठीण आहे एवढे घडवायचे म्हटल्यावर सोपं आहे का हो? कोणाचं डोकं कसं, कोणाचं डोकं कसं, कीर्तनात उभे तरी इकडच्या दोन्ही साईडला उभे तरी पण त्यांचे बरोबर कॉन्टॅक्ट होतात म्हणजे कसं बोलायचं ते त्यांना माहीत झालेलं असतं। पण तरीही असे असणारे मुलं सुधरवायचे कोणाच्या हातात आहे? तर ह्या महाराज लोकांच्या हातात आहे महाराज। अतिशय सुंदर ते आपली संस्था चालवत आहेत आणि एवढं सोपं नाही महाराज। आणि हे कीर्तनाचा खेळ एवढा सोपा नाही महाराज, एकाचा आहे का होय? एकळ्याचा न हे खेळ, म्हणून मेळ मेळविला किंवा जमविला। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला काय सांगताय? आता मी सुरुवातीलाच परिचय करून देताना तुम्हाला सांगितलं की जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे। अहो हनुमंतराय झाले म्हणजे हनुमंतरायांना यम इतके घाबरायचे की लटलट कापत होते। यम हनुमंतरायांना बघितल्यानंतर लटलट कापत होते। त्याचप्रमाणे तुकोबारायांचा अधिकार आहे। तुकोबाराय काही कमी होते का? त्यांची उंची काय होती? तुकोबाराय तुकाराम तुकाराम नाम घेता कापे। तू काय म्हणायचंय मला की हनुमंतराय म्हणजे तुकोबाराय ज्यांना शरण जात आहे, तुकोबाराय ज्यांना शरण जात आहे त्यांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच तुकोबारायांचा आहे। आपण साधं कसं वागतो? आपल्यापेक्षा थोडासा खालच्या दर्जाचा असू दे, आपण त्याच्या पुढे जातो का नतमस्तक व्हायला? तुकोबारायांचा एवढा अधिकार असताना सुद्धा तुकोबाराय हनुमंतरायांना शरण जात आहे। एकदा नाही तर 2दा म्हणताय शरण शरणजी हनुमंता। जी हा शब्द केव्हा वापरला जातो? आपल्यापेक्षा कोणीतरी वयाने आदराने मोठं असेल, मानाने मोठं असेल। आता मी किती लहान असले तरी या गादीत ताकद आहे महाराज, आमच्यात काहीच ताकद नाही। नारदाची गादी आहे म्हणून आम्हाला कोणीतरी विचारते महाराज। जी हा शब्द प्रयोग कधी केला जातो? आपल्यापेक्षा मानाने आणि वयाने मोठा असेल तर त्याकरता आपण जी शब्दाचा प्रयोग करतो। तुकोबाराय म्हणतात शरण शरणजी हनुमंता। कोणाला म्हणताय? हनुमंता। हनुमंत नाव केव्हा पडलं हो त्यांना? ज्या वेळेस हनुमंतरायांना भूक लागली आणि आईने असा हात केला, त्यांना वाटलं की सूर्य भूक लागल्यानंतर मला फळ म्हणून सूर्यच खायला सांगितला की काय? त्यांना काही कळत नव्हतं म्हणजे सूर्य आहे का काय हे कळत नसताना हनुमंतराय सूर्यच गिळायला निघाले। काय गिळायला निघाले? मग त्यावेळेस इंद्रदेवाने प्रहार केल्यानंतर त्यांच्या तो इंद्रस्त्र कुठं लागलं? हनुवटीला लागलं। हनुवटीला लागल्यामुळे त्यांचं नाव काय पडलं? हनुमंता। शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता। काय म्हटलेलं आहे? तुम्हा आलो रामदूता। रामदूता या शब्दाचा प्रयोग का केलेला आहे? दूत म्हणजे काय? दूत म्हणजे संदेशवाहक। आपण म्हणत नाही का देवाचा दूत म्हणजे एखाद्याने जर आपली मदत केली तर आपण त्याला काय म्हणतो? तुम्ही देवासारखे प्रगट झाले, तुम्ही देवदूतच आहात साक्षात, तुम्ही साक्षात देवदूतच आहात। त्याचप्रमाणे इथे काय म्हटलेलं आहे तुकोबारायांनी? तुम्हा आलो रामदूता। रामदूता म्हणजे काय? इथे संदेश वाहनाचं काम केल्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे? रामदूता म्हटलेले। रामाचे दूत असणारे हनुमंतराय काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। काय म्हटलेलं आहे? काय भक्तीच्या त्या वाटा। मग तुकोबारायांनी भक्ती केली नव्हती का? तरीही काय म्हणताय? का म्हणताय? कारण भक्त कोण होतं? हनुमंतराय होतं। भक्ती इतकी पराकोटी जी होती की तुकोबारायांना देखील त्यांना काय म्हणावं लागलं? भक्तीच्या वाटा आम्हाला तुम्ही दाखवा। काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। सुभटा हा शब्द प्रयोग इथे केलेला आहे। सुभटा हे फक्त 2च व्यक्तींना संबोधलेलं आहे। जशा पदव्या आपण देतो ना, ह भ प, ह भ प पदवी कधी हो? एका व्यक्तीची 70 ओलांडली महाराज, 70 ओलांडली आणि नंतर महाराजांकडे गेला माळ घालायची। काय म्हणे? 70 ओलांडल्यानंतर माळ घालायची म्हणे। महाराज म्हटले कशाला थोडा करता घालायची, आता राहिलंच किती बाकी? खाऊन घ्या, पिऊन घ्या।
उत्तर काय द्यावं? आता काय चावतंय का म्हणे? आता काय चावतंय का? मग तुला चावत नसल्यावर तू माळ घालायला तयार झाला का? 2 वर्षांनी लगेच हबप पदवी लावायची. एवढं सोपं आहे का हो हबप पदवी लावणं? आम्ही लावतच नाही, तुम्ही लावतात नाही आमच्या नावाच्या पुढे. आम्ही स्वतः कधीच आम्हाला मोठं समजतच नाही महाराज. बघा आपण काय बघत होतो? सुभटा या पदवीवरून चाललं होतं. सुभट हे 2च व्यक्तींना म्हटलेलं आहे. कोणाकोणाला हो? महाभारतामध्ये अर्जुनाला ही पदवी दिलेली आहे सुभट. आता भट्ट वेगळा बरं का, भट्ट वेगळा, सुभटा सुभटा. आणि तो भट्ट म्हणजे त्याला टलट जोडलेला असतो, त्यामध्ये फरक आहे. सुभटा म्हटलेलं आहे अर्जुनाला महाभारतामध्ये, अर्जुनाला. आणि इकडे हनुमंतरायांना ती पदवी दिलेली आहे. का हो? का दिली असेल? शूर आणि वीर, शूर आणि वीर. आणि त्यांचं शौर्य कितीही मोठं असलं, त्यांचं धैर्य कितीही मोठं असलं, तरीही ते स्वधर्माच्या बाजूने लढले, म्हणून त्यांना सुभटा म्हटलेले. शतकोटीमध्ये तसं त्यांनी सांगितलंय की 10,000 सैन्यांशी एकटा लढतो त्याला सुभटा ही पदवी दिलेली आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? शेवटच्या चरण, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. म्हणजे स्वामीच्या सेवेमध्ये सतत तत्पर असणारा, स्वामी काजी तू सादर. आणि शेवटच्या चरणात त्यांनी सांगितलेले, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. हनुमंतराय कोणाचे अवतार होते? तुम्ही कोणीच बोल नका, यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. हनुमंतराय कोणाचे अवतार आहे तो? कोणाचे अवतारी? पाकिट ठरवून नाही आले. बोला बोला, अर्ध तुम्ही बोला अर्ध मी बोलते. हनुमंतराय हे तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहात. फक्त उगाच तुम्ही खाली बसले म्हणून शांत आहे. तुम्ही खाली बसले म्हणून शांत आहे, नाही तर तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहात. बघा हनुमंतराय म्हणजेच भगवान शंकराचा अवतार असलेले आहेत महाराज. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा, म्हणजे अंजनी मातेचे पुत्र आहेत. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ होतो. इथं कीर्तन संपलं. आता मी गाडी बोलवायला हरकत. विठ्ठल विठ्ठल बघा अभंगाचा सरळ सरळ आपण भावार्थ पाहिला. आज ज्यांच्या योगाने मला इथे येण्याचा योग प्राप्त झालाय, म्हणजे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झालाय, त्यांचंही नाव घेतलं पाहिजे महाराज. नाही तर मग परत पुढच्या वेळेस तारीख नाही भेटायची. बरोबर की नाही? त्याच्यातला भाग नाही महाराज. अतिशय सर्व मंडळींचं अतिशय प्रेम आहे महाराज. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आनंद या गोष्टीचा वाटला की येथील प्रत्येक माणसाला वारकऱ्याबद्दल आदर आहे. बाहेर जर गेला ना, बाहेर कुठेही जा, 2 किलोमीटर लांब गेलं, फक्त तिथंच आपण गेल्यानंतर आपल्याला समजतं की कोणाच्या मनात वारकऱ्याबद्दल किती आदर आहे. काय नाही म्हणे यांना, काय नाही, असेच धोत्र घालून मिळते. असं असतं का महाराज? बघा अतिशय म्हणजे इथं आल्यानंतर प्रत्येकाने केलेली विचारपूस, म्हणजे त्यातून माणसाच्या मनामधलं प्रेम. आणि वारकऱ्यांबद्दल म्हणजे एवढे छोटे गोपाळ, ते केव्हाचं वर्णन करून सांगताय मला की मागच्या वेळेस इथं वर्षश्राद्धाचं कीर्तन आत्ताच झालं ना वाटतं. कोणती टीम होती? तुम्हीच होते का इथं? कुठं दुसऱ्या होते का? त्यांनी सांगितलं हेच विद्यार्थी होते. बघा म्हणजे त्यांच्या मनामध्ये, थोडक्यात मला सांगायचंय काय की त्यांच्या मनामध्ये वारकऱ्यांबद्दल जे प्रेम आहे, जी भक्ती आहे, ती अतिशय सुंदर आहे महाराज. कारण हे बाहेर गेलं ना तर काही नाही, महाराजाला काय विचारते नाही, येऊस्तवर फक्त फोन करीत आहेत, महाराज कुठे, महाराज कुठे, महाराज कुठे. एकदा कीर्तन झालं की महाराज कुठं गेला आणि कुठं नाही, काही घेणं देणं नसते महाराज. मग इथं कोणीही सहजासहजी उभं राहू शकत नाही महाराज. त्यासाठी काय लागतं महाराज? अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं महाराज. आणि इथे धर्ममंडपात येण्याकरता सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन टूट जाते हैं इस धर्म मंडप में वही आते हैं. मंडप जरी नसला तरी आकाशाचा मंडप आहे. बघा या धर्म मंडपामध्ये येण्याकरता सुद्धा आपलं पूर्वजन्मीचं भाग्य लागतं. आणि असे पुत्र पोटी जन्माला येण्याकरता सुद्धा
अनंत जन्माची पुण्याई लागते. याकरता सुभाषितकारांनी वर्णन करून ठेवले महाराज. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. म्हणजे आईच्या पुण्याईनं मुलगा सुशील जन्माला येतो, पित्याच्या पुण्याईनं मुलगा चतुर जन्माला येतो. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः औदार्य वंश पुण्येन. उदारता त्याच्याकडे कुठून येते महाराज? वंशाच्या पुण्याईनं उदारता आणि स्वतःच्या पुण्याईनं तो भाग्यवान जन्माला येतो महाराज. मी काय सांगत होते, इथे ज्यांनी आणलं त्यांचं नाव घ्यायचं घेता घेता राहिलं. बघा बोलण्याच्या ओघामध्ये जे मल्हारी भाऊ असतील ते आता माझ्या नंदाचे मिस्टरच आहेत. म्हणजे भैया म्हणायला दादा म्हणायला मला हरकत नाही. त्यांच्यामुळे म्हणजे फोनवर त्यांनी संपर्क साधला आणि सर्व गुणीजन मंडळींचे जे फुलासारखे चेहरे आहेत सगळ्यांचे चेहरे पाहण्याचा योग मला त्या दादांमुळे मिळाला. आणि त्यांनी तर मला फोनवर संपर्क साधला. तुमच्याकडे जर सगळ्यांचा नंबर असता तर सगळ्यांनीच फोन केला असता, मला 100% खात्री आहे. त्यामुळं फुल नाही फुलाची पाकळी सगळ्यांची इथे म्हणजे या सेवेमध्ये आहे असं मी गृहीत धरते आणि सगळ्यांचेच मनापासून धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद तुमचे सुरुवातीलाच व्यक्त केले, परंतु या दादांनी मला इथे येण्याचं आणि इथे कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्यामुळे त्यांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करू इच्छिते. कारण काय म्हणतात ना, आपल्याच माणसाला वरती जाऊ देत नाही महाराज. परंतु आज या भावाभावांनी काय ठरवलं, त्यांच्या तर दुसऱ्या भावांचं नाव काय आहे? पवनपुत्र आहे. पवनच नाव आहे ना, बरोबर की नाही? त्यांची तर लग्नही झालं नव्हतं माझं, त्या वर्षीपासून इच्छा होती, म्हणजे जमलं होतं फक्त तेव्हापासून त्यांची इच्छा होती की इथं आणायचंच म्हणे पूनमताई महाराजांना, आणि त्यांची इच्छा आज पूर्ण झाली महाराज. असे काय म्हणतात ना की आपल्या काय म्हणतात वरती नेणारे अशी वृत्ती आहे येथील लोकांची, नाहीतर आपल्याला अशी वृत्ती पाहायला भेटत नाही महाराज. उदाहरण जर सांगायचं झालं तर एक प्रयोगशाळा भरलेली होती. तिथे सगळ्या देशातल्या बरण्या आणून ठेवलेल्या होत्या. बरण्यांमध्ये काय होतं? काय होतं? तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा जास्त कीर्तन ऐकलेले, श्रवण भक्ती तुमची जास्त आहे. प्रयोगशाळा भरलेली होती, विज्ञान शाळा म्हणा तुम्ही काही समजा, आणि तिथे बरण्या आणून ठेवलेल्या होत्या. त्या बरण्यांमध्ये काय होतं? बरोबर खेकडे भरून ठेवलेले होते. प्रत्येक देशाच्या बरणीचं झाकण लावलेलं होतं. नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक देशाच्या बरणीचं झाकण लावलेलं होतं, परंतु भारताची एकच अशी बरणी होती की जिचं झाकण उघडं ठेवलेलं होतं. त्यावेळेस तेथील बाकीच्या लोकांनी विचारलं, अहो तुम्ही या बरणीचं झाकण बंद का केलं नाही? त्यांनी खूप छान उत्तर दिलं, म्हणे आमच्या बरणीचं झाकण बंद करण्याची गरजच नाही, कारण बरोबर खालचा खेकडा वरच्याला खाली गरजच नाही ना म्हणे झाकण लावण्याची. बरोबर की नाही? विठ्ठल विठ्ठल बघा, जगद्गुरु तुकोबाराय यांचा जर अधिकार आपण पाहिला, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार शब्दात वर्णन करता येवा असं एवढा सोपाही नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराय कोण होते हो? आज प्रत्येक कीर्तनकार त्यांच्या अभंगावर कीर्तन करतोय महाराज. प्रत्येक भजनामध्ये तुकोबारायांचा अभंग गायला जातोय. आपला माथा जागेवर येण्याकरता गाथेची निर्मिती करणारे कोण? तुकोबाराय. आणि ज्यांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला परंतु जसाच्या तसा कोरडावरती आला असे असणारे तुकोबाराय. ज्यांना काठीनं मारावं त्यांनीच त्यांना हात जोडून कीर्तनाला आणून बसवावं असे असणारे तुकोबाराय. म्हणजे कशा करता हो? जगाच्या कल्याणाकरता फक्त त्यांनी काय केलं महाराज? हे सर्व सहन केलं महाराज. आजकालचे महाराज सहन करतील का हो? आजकालच्या महाराजांना होऊन काय त्रास होतो? 1-2 हजाराचा त्रास होतो फक्त. त्या काळच्या महाराज तुकोबारायांना किती सहन करावं लागलं महाराज. एक दृष्टांत सांगून जाईल. लोह गावामधला प्रसंग आहे. लोह गावामध्ये शिवबा कासारांची पत्नी यांचं कुटुंब राहत होतं, आणि शिवबा कासारांच्या पत्नीला इतका राग होता. कोणाचा? तुकोबारायांचा. का राग होता? कारण तुकोबारायांनी संसारावर पाणी सोडलं होतं. मग शिवबा कासारांनाही सोबत घेऊन ते टाळ वाजवण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी घेऊन फिरत होते. मग आता बायकोला राग आला, नवरा तर काही काम
करतच नाही म्हणे, घरामध्ये काही बघत नाही. मग कोणामुळे असं होतंय तर ते होतंय तुकोबरायांमुळे. तुकोबरायांना आता चांगलाच धडा शिकवला पाहिजे. कपट करायचं ठरवलं महाराज. शुभा कासारांच्या पत्नीनं कपट करायचं ठरवलं आणि म्हटली तुमच्या मित्राला एक दिवस घरी घेऊन या. शुभा कासार खुश झाले. अहो बायको मनातलं बोलली, बायको मनातलं बोलली, आनंद झाला. आणि तुकोबराय म्हटले मी कीर्तनासाठी गावामध्ये येणार आहे, लो गावामध्ये, त्यावेळेस माझा मुक्काम होईलच. असं म्हटल्यानंतर तो दिवसही उजाडला महाराज. दिवस उजाडला. तुकोबराय शुभा कासारांच्या घरी आले. राहण्याचा योग प्राप्त झाला. सकाळी झाली आणि आता तुकोबराय म्हटल्यावर किती वाजता उठणार हो? 8 वाजता का 9 वाजता? आजी किती वाजता उठणार? इथं आरडू 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 कीर्तन सांगते, बायांचं तिकडंच बडबड चालू आहे. अशाने मी 7लाच बंद करीन बरं का. तसा मी माझा टायमिंग संपून गेलाय. तुम्ही जर लक्ष दिलं तरच कीर्तन करणार आहे. तुम्हाला जर गप्पाच मारायच्या तर मग त्या घरातही मारता येत होते ना. कीर्तनामध्ये बसल्यानंतर कीर्तनामध्ये काय झालं पाहिजे? कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपलं मन इकडे तिकडे भटकलं नाही पाहिजे महाराज. आपलं मन आपल्याला इथं बसूच देत नाही. पण त्या मनाला एकचित्त केलं पाहिजे, एकाग्र केलं पाहिजे. गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे काय? चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे मन कैसे के भडे ऐसे पाहो तरी न सापडे एरवी रहाट वया थोडे त्रैलोक्य. मला काय सांगायचंय, आपलं मन इतकं काय म्हणतात ना त्याला, इतका वेग आहे त्याला. तुम्ही इथं बसलाय पण अख्खं अकलूच फिरून याल म्हण इथं बसल्या. त्रिभुवनाची त्रैलोक्याची जागा सुद्धा मनाला अपुरी पडते. इथं बसल्यानंतर इथं बसलोय आपलं भाग्य आहे महाराज. हेही काहींच्या नशिबात नाही. कोरोनामध्येच गेले. म्हणतात देवानी काय उपकार केले. अहो तुम्हाला ना आम्हाला इथं जिवंत ठेवलंय तेच लय मोठे उपकार केले. बघा या मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे. हे मन भरकटतंय पण त्याला जागेवर आणण्याचं काम कोणाचं आहे? आपलंच आहे महाराज. कारण काय म्हणतात ना, जन्माला आल्यानंतर फक्त काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. पण आपण करतोय काय? फक्त भोजनच करतोय. देवे दिला देह भजना गोमाटा, देवे दिला देह भजना गोमाटा. देह कशा करता दिलाय हो? आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. हा 3.5 हाताचा देह आपल्याला कशा करता दिलाय हो? फक्त भोजना करता दिलेला नाहीये, तर त्याच्याकडून काय घडलं पाहिजे? भजनही घडलं पाहिजे. आपण कुठे होतो? तुकोबराय कुठे मुक्कामाला होते? शुभा कासारांच्या घरी मुक्कामाला होते. तुकोबरायांचा मुक्काम झाला पहाटे. तुकोबराय म्हटल्यानंतर काकडा करण्याकरता पहाटेच उठायचे महाराज. पहाटेच उठायचे 4 वाजता. आता या पत्नीनं काय केलं? रात्री झोपण्याच्या अगोदरच चूल पेटवली आणि रात्रभर पाणी कडक उकळतं केलं आणि सकाळ झाली आणि तुकोबरायांना पाणी उतरून दिले. आता गार पाणी द्यावं ना, गरमच पाणी ओतलं. गरम पाण्यात गरम पाणी ओतलं. आता तुकोबरायांचा विश्वास होता. तुकोबराय भजनामध्ये इतके दंग असायचे महाराज. किती दंग असायचे हो? शिंक जांभई खोकलाई तू काची वेळ वाया गेला ना. आपलं कसं आहे हो? आपलं कसं आहे? आपल्याला शिंक आली की राम 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 राम. खोकला आला की राम 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 राम. झोप लागली की राम 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 राम. आपल्याला कधी राम 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 आठवतो? आपल्याला शिंक जांभई खोकला आल्यानंतरच भगवंताचं नाव आठवतं. परंतु तुकोबरायांचं तसं नव्हतं महाराज. तुकोबरायांचं कसं होतं? शिंक जांभई खोकलाई तू काची वेळ वाया गेला. तेवढाच वेळ त्यांचा वाया गेलेला होता महाराज. सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये होते. कोण? तुकोबराय. विसण्यासाठी गरम पाणी दिलेलं आहे, तेच पाणी तसंच पाणी अंगावर ओतून घेतलं. मला सांगा, साधा आपल्या गरम पाण्याचा असं म्हणजे तव्याचा जरी चटका बसला तरी कसं होतं? पण ते गरम कडक उकळतं पाणी अंगावर घेतल्यानंतर काय झालं असेल? पण तरीही पाठीमागे ओळून देखील बघितलं नाही. फक्त काय म्हटले? पेटून उठला वनवासारा, तिन्ही जगाला लागली आग.
नसे निवारा नाही आसरा, कोठे मी जाऊ सांग विठ्ठला, कोठे मी जाऊ सांग, जळे माझी काया लागला वनवा, 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 जळे माझी काया जळे माझी काया लागला उन्हावा, जळे माझी काया लागला उन्हावा. काय झालं हो? पांडुरंगाचा धावा केला. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. काय झालं असेल अंगाचं? आपल्याला साधी चुकून लात लागली, चुकून लात लागली एखाद्याची तरी आपलं काय होतं? तळपायाची आग मस्तकाला जाते महाराज. परंतु ते तुकोबराय होते महाराज, काहीच बोलले नाही, पांडुरंगाचा धावा केला. एवढंच नाही महाराज, त्यांचा गाथा पाण्यात बुडवल्यानंतरही ते काही एक शब्दही प्रत्युत्तर दिलं नाही, एक शब्दही, एका शब्दाचंही प्रत्युत्तर न देता शांत राहिले. असे असणारे तुकोबराय कोणाला शरण जात आहे? अभंगाच्या शरण चरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. कोण वो हनुमंतराय? नैष्ठिक ब्रह्मचारी. कोण? नैष्ठिक ब्रह्मचारी असले तरी पण बामणाकडे गेल्यानंतर बामण काय सांगतो? एखाद्याचं लग्न जमत नसल्यावर हनुमंतरायांची भक्ती करा, मंगळवारी शनिवार काय करा, गुळ फुटाण्याचा नैवेद्य द्या. नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत तरीही त्यांना, आणि नैष्ठिक ब्रह्मचारी असून सुद्धा काय हो, रामायणामध्ये जर आपण बघितलं तर रामायणामध्ये किती उपकार केले हनुमंतरायांनी. एकही असं नाही की हनुमंतरायांनी त्यांच्यावर उपकार केले नाही. रामायण वजा हनुमान केलं तर काय राहतो शिल्लक? गाळच शिल्लक राहतो फक्त. रामायणातून जर हनुमंतराय वजा केले तर काहीच शिल्लक राहत नाही महाराज. हनुमंतरायांनी कोणाकोणावर उपकार केले हो? सीतेचा शोध लावला, प्रभू रामचंद्रांवर उपकार. प्रभू रामचंद्राची आणि सीतेची भेट घडवून आणली, सीतेवर उपकार. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, द्रोणागिरी पर्वत आणला, लक्ष्मणावर उपकार.
सुग्रीव ज्यावेळेस संकटामध्ये होता त्यावेळेस त्याची मदत केली, सुग्रीवावर उपकार. आणि अयोध्येमध्ये जात असताना सगळ्यात पहिले अयोध्येमध्ये प्रभू येत आहेत ही वार्ता कोणी दिली? हनुमंतरायांनी दिली. कोणावर उपकार केला? भरतावर उपकार. किती उपकार केले हो? अहो हनुमंतराय एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये की यम सुद्धा त्यांना पाहून लटलट कापायचा. एक दिवस अंजनी मातेचा अंतकाळ जवळ आला त्यावेळेस यम स्वतः हात जोडून हनुमंतरायांसमोर उभे राहिले आणि म्हटले की तुमच्या आईला नेण्याकरता आम्ही आलेलो आहोत, तुमची आज्ञा असली तरच घेऊन जाणार. मला सांगा तुमच्या पुढं असे हात जोडील का? हनुमंतरायांना काय म्हटले? तुमची आज्ञा असली तर घेऊन जातो म्हणे. ठीक आहे म्हणे. कधी नेणार आहे? काही नाही म्हणे, उद्या 12:30 वाजता घेऊन जाणार आहे. अंजनी मातेला सांगितलं असं असं आहे. अंजनी माता म्हटलं 9लाच बोलव. कोणाला मरण आवडतो? अगा मर हा बोल न सहाती मेलियावरती रडती. म्हणजे मर म्हटलं एखाद्याला, मर म्हटलं, स्वतःच्या आईनं मर म्हटलं तर काय वाटत नाही, पण फक्त आईनं बघावं की दुसरी बाई आपल्या बाळाला म्हणली मर तिकडं, काय भांडती. मर हा शब्द सुद्धा आपल्याला पटत नाही. परंतु अंजनी माता म्हणतात 9लाच बोलव, 9लाच बोलव. असं म्हटल्यानंतर सांगितलं यमाला 9 वाजता या. आता 9 वाजता यम हजर झाले. अंजनी मातेनं पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला महाराज. कोण करील? पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला, जेव घातलं आणि 12:30ची वेळ झाली. परंतु ज्या वेळेस यमदेवाने फासा टाकला तर फासाच बसत नव्हता. का? अंजनी मातेच्या पोळ्या खाल्ल्या होत्या ना. प्रभूला विनंती केली की 36 वर्षाचं आयुष्य तुम्ही अंजनी मातेला देऊन टाका. प्रभूंना विनंती केली. 36 वर्षाचं आयुष्य अंजनी मातेला वाढवून मिळालं. पुन्हा गेले, पुन्हा 36 वर्षांनी आले. पुन्हा भेद बदलला होता बरं का, भेद बदलला. बघा असं 36 असं 3 वेळा अंजनी मातेला आयुष्य वाढवून मिळालं. फक्त कोणामुळं? पुत्र होई ऐसा गुंडा ज्याचा ही लोकी झेंडा. पुत्र कसा असावं? त्याची बातमी आपल्या कानावर आली, पण कशी आली? चांगली आली पाहिजे, चांगली वार्ता कानावर आली पाहिजे महाराज. आज हे बालगोपाळ उभे आहेत कीर्तनामध्ये. आता यांनी टाळ वाजवत आहे. आता याच्यातले सगळेच्या सगळे कीर्तनकार होतील, सगळेच्या सगळे वादक होतील, सगळेच्या सगळे गायनाचार्य होतील, हे आपण सांगू नाही शकत. परंतु भारताचा एक सुजान आणि सात्विक आणि सुशिक्षित आणि अतिशय म्हणजे आईवडिलांची सेवा करणारा, कमीत कमी त्यांना उलट उत्तर न देणारा असा तरी हा मुलगा तयार होणार आहे का नाही? बघा आज ही काळाची काय गरज आहे. कारण आज इथं आम्ही कीर्तनाला जरी आलो, बऱ्याच ठिकाणी फक्त काय सांगितलं जातं अगोदर? काही नाही महाराज, काही नाही सांगितलं तरी चालेल पण विनोद करा. काही नाही सांगितलं तरी चालेल, फक्त विनोद करा. म्हणजे काय झालंय आजकाल? देवाचे चरित्र नावडे सर्वथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचं चरित्र सांगायला लागलं की झोपा लागतात महाराज. आणि विनोद म्हटलं की थोडाफार फवारा असला पाहिजे, मान्य करतो आम्ही, पण सगळंच कीर्तन विनोद. मग इथं येतच कशाला? विनोद म्हटलं आपल्याला मोबाईलवर पण भरपूर काही मिळते महाराज. आज मनोरंजनाकरता किती साधनं उपलब्ध आहे, भरपूर साधनं उपलब्ध आहे. कमीत कमी ही जागा तरी पवित्र राहू द्या, बरोबर की नाही? बघा मी सांगत होते की पुत्र होई ऐसा गुंडा ज्याचा, ज्या वेळेस मुलगा सात्विक जन्माला येतो त्यावेळेस त्याचा हेवा, त्याचा हरीक कोणाला वाटतो? तयाचा हरीक वाटे देवा, तयाचा हरीक वाटे देवा, तयाचा वाटे देवा, तयाचा हरीक. गुळी कन्या पुत्र होती
तयाचा हरिख काय म्हटलेलं आहे? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. त्याचा आनंद कोणाला वाटतो? देवालाही त्याचा आनंद वाटतो महाराज. असे पुत्र जन्माला येण्याकरता खूप अनंत जन्माची पुण्याई असावी लागते महाराज. बघा एका गावामध्ये म्हणण्यापेक्षा काशी या नगरीमध्ये, काशी माहिती आहे सर्वांना? कोणी कोणी केली हो काशी? ओटावरती करा बरं. कुठं काशी केली? काशी या शब्दाचे 2 प्रकारचे अर्थ होतात महाराज. काशीला कोणता भगवंत आहे? काशी विश्वेश्वर. काशी विश्वेश्वर या गावापासून 20 किलोमीटर पाठीमागे, म्हणजे काशी 20 किलोमीटर आणि गाव अलीकडं. आता त्या गावाचं नाव मी नाही सांगत, नाही तर तुम्ही परत त्या गावात जाऊन चौकशी करशाल. बघा, तर काशीपासून 20 किलोमीटर अंतरावर एक गाव होतं महाराज. आणि त्या गावामध्ये अतिशय छोटंसं कुटुंब, नवरा बायकोन एक मुलगा, 3 जणांचं कुटुंब सुंदर असं राहत होते. नवरा आणि बायको इतके कष्ट करायचे महाराज, तुमच्या आमच्यासारखंच रात्रंदिवस कष्ट. रात्रीचंही कीर्तनाला सुट्टी नाही. रात्रंदिवस कष्ट करायचे महाराज. इतके कष्ट करायचे. रक्ताचं पाणी म्हणतात ना, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कष्ट केलं आणि आपल्या झोपडीपासून मोठा बंगला तयार केला महाराज. इथपर्यंत त्यांनी श्रीमंती कमवली महाराज. पण त्या श्रीमंती कमवण्याच्या नादात काय झालं? संततीकडे लक्ष राहिलं नाही. संपत्ती कमी कमवली तरी चालेल, पण संतती घडवली पाहिजे. का? आपल्याला पहिला प्रश्न विचारला जातो की तुमचे मुलं काय करतात, तुमचे मुलगा मुलगी काय करतात, तुमची बँकेचे किती अकाउंट आहे, त्याच्यामध्ये किती बॅलन्स आहे, तुमचा किती मोठा बंगला आहे, किती कोटीचा बंगला आहे, त्याच्यामध्ये किती रूम आहे, हे एखादा विचारित असेल एडबट. पण जो खरा व्यक्ती ना, तो काय विचारतो? तुमचे मुलगा आणि मुलगी काय करतात, म्हणजे आपण काय कमवलं पाहिजे. संस्कार नावाची तिजोरी आपल्या मुलांकरता कमवून ठेवली पाहिजे महाराज. आपण संपत्ती कमवून ठेवली काय? तो ठेवीलच कशावरून? त्या नवरा बायकोने इतकी संपत्ती कमवली, 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती कमवल्यानंतर महाराज, 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती कमवली, परंतु संततीकडे लक्ष राहिलं नाही. आपला मुलगा काय करतो याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही महाराज. बघता बघता मुलगा वाईट मार्गाला निघून गेला. बापाला कळालं, आता आपल्या बापाला विचार करून म्हणजे मी एवढं कष्ट केलं, कष्टाचं एवढं चीज केलं, परंतु मुलगाचं पाय काय म्हणतात त्याला, कुठे दुसरीकडेच वळत आहेत. अतिशय वाईट वाटलं वडिलांना आणि त्या विचारामध्येच वडील खचून गेले आणि वडिलांचा अंतकाळ जवळ आला. बायकोला सांगितलं, पत्नीला सांगितलं, आयुष्यभर एवढं काबड कष्ट केलंय, फक्त माझी एकच इच्छा आहे. काय आहे? की माझ्या अस्थी मी मेल्यानंतर काशीच्या गंगेमध्ये विसर्जित करा. माझ्या मुलाला तेवढा निरोप दे. झालं महाराज. अंतकाळ जवळ आला, मृत्यूही पावला. मेल्यानंतर ज्या अस्थी असतात त्या ज्यावेळेस एका मडक्यामध्ये बांधून ठेवल्या गेल्या, आपल्या त्या पत्नीने म्हणजेच त्या मुलाच्या आईने सांगितलं की या अस्थी काय कर, शेवटची बापाची एकच इच्छा आहे की या अस्थी तू काशीच्या गंगेमध्ये विसर्जित कर. दुसरं नाही जमलं तर करू नको. तुला वर्ष श्राद्धाला, तुला 10व्याला नाही प्रवचन ठेवता आलं, नाही कीर्तन ठेवता आलं, नाही तुला अन्नदान करता आलं तर नको करू, पण कमीत कमी माझ्या ज्या अस्थी असतील त्या काशीच्या गंगेमध्ये विसर्जित कर. असं म्हटल्यानंतर तो मुलगा काय म्हटला? ठीक आहे. गाडीला किक मारली आणि निघाला कुठे? काशीकडे. काशी किती किलोमीटर होती हो? किती किलोमीटर होते आजी? शेवटच्या आजी आकाश साडी. काशी किती किलोमीटर होती? 20 किलोमीटर काशी होती महाराज. गाडीला किक मारली आणि 10 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्याच्या मित्राचा फोन आला. फोन आल्यानंतर उचलला आणि बोलला, कुठे आहे तू? मित्राने विचारलं, कुठे आहे तू? म्हणे काय नाही, काशीला चाललोय, बापाच्या अस्थी विसर्जित करायचे. अरे परत ये 5 लाखाचा जुगार लावलेला आहे. तू जर आला तर 5 लाख आपलेच, फक्त तू रिटर्न ये. आता तिथेच ओढा वाहत होता महाराज. एका वृद्ध गृहस्थाला विचारलं, कुठे जातोय ओढा? काय नाही म्हणे, काशीच्या गंगेत जाऊन मिळतोय.
आ म्हणे आता तसाही बाप मेलाय, तसाही परत येत नाही. काय केलं, त्या ओढ्यातच अस्थी विसर्जित करून टाकल्या आणि घरी गेला. आता बाप संतापाने आधीच तडफडून मेला होता. बायकोच्या स्वप्नात गेलं आणि सांगितलं, शेवटची एकच इच्छा सांगितली होती, तीही मुलाने पूर्ण केली नाही म्हणे, तीही मुलाने पूर्ण केली नाही. असं म्हटल्यानंतर सकाळ झाली, विचारलं, मुलगा घरी आला सकाळी, विचारलं, खरं सांग म्हणे तू अस्थी कुठं विसर्जित केल्या? ओढ्यात टाकल्या ना. तुला कोणी सांगितलं? मुलाने आईला विचारलं, तुला कोणी सांगितलं अस्थी ओढ्यात टाकल्या? म्हणे तुझे वडीलच माझ्या स्वप्नात आले होते. आता एखादा चांगला मुलगा असता, सात्विक मुलगा असता तर काय म्हटलं असता? लाज वाटली असती, लाजेनं मान खाली गेली असती. परंतु हा उन्हाळ मुलगा काय म्हणतोय, आ तुला बापानं काय सांगितलं की मी ओढ्यामध्ये अस्थी टाकून आलो, 10 किलोमीटरवर अस्थी टाकून आलो. त्याच जागी जर 10 किलोमीटर पुढे बाप गेला असता आणि मी गंगेत पोहोचलोय असा निरोप जर तुला दिला असता तर काय बिघडलं असतं? तेवढंच मग समाधान झालं असतं ना. बघा, संपत्ती कमवण्याच्या नादात संततीकडे लक्ष द्यायला विसरू नका महाराज. आपला महाराष्ट्र, आपला भारत देश, पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणायचे, काय म्हणायचे? आपला महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे, आपला महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. लक्ष देऊन ऐका, आपलं भाग्य आहे की या पवित्र आणि पावन भूमीमध्ये आपला जन्म झालाय महाराज. संतांची पूर्ण भारत देशामध्ये सुद्धा जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे एकटे या महाराष्ट्रामध्ये आले, त्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे, पण तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संत गेल्यानंतर, मनुष्य गेल्यानंतर त्याची किंमत कळते. जोपर्यंत आहेत तोपर्यंत किंमत नाही, गेल्यानंतर किंमत कळते. तेच झालंय ना. माऊली ज्ञानोबाराय ज्या वेळेस होते त्यावेळेस काय होतं, शिवलं तरी पाप होत होतं. इंद्रायणीमध्ये त्यांनी आंघोळ केली तरी बाटलो रे बाटलो म्हणायचे. इंद्रायणीच्या नदीमध्ये आंघोळ केली तर बाटलो रे बाटलो म्हणायचे, शिवलं तर पाप होतंय म्हणायचे. त्यांना वाळीत टाकून दिलं होतं. त्यांच्या भिक्षेमध्ये भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर दगड आणि माती, विटा यांच्याशिवाय त्यांच्या झोळीमध्ये काहीच टाकलं नव्हतं महाराज. आणि आज त्याच माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी त्यांना शिवण्यासाठी, त्यांचा स्पर्श करण्यासाठी किती गर्दी हो. जाऊन बघितली का? कधी जा गर्दीचे महाराज. ज्या माऊलींना अंगावर परिधान करण्याकरता वस्त्र मिळालं नाही, आज 2-2, 2.5 किलो चांदीचा मुकुट त्यांच्या डोक्यावर परिधान केलेला आहे. ज्यांना अन्नाचा कण मिळाला नाही, आज त्यांना 5 पकवानाचं जेवण चांदीच्या ताटात, सोन्याच्या ताटात दिलं जाते महाराज. ज्या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर बाटलो रे बाटलो म्हणायचे, आज आपलं पाप धुण्याकरता आपण कुठे जातोय? इंद्रायणीमध्ये स्नान करतोय महाराज. त्यांच्या पायामध्ये चपला नव्हत्या तर वडाची पानं पायाला बांधून वारी केली महाराज. काय होतो? फुकट दिला ना ज्ञानेश्वरी ग्रंथ, पैसे घेतले आपल्याकडून. आज एखादी पेपरामध्ये बातमी द्यायची झाली तर कितीतरी पैसे मोजावे लागतात, तेव्हा कुठे तो वर्तमानपत्रकार आपली बातमी जाहिरात छापून आणतो. पण आज ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा ग्रंथ तुमच्या आमच्या पदरात दान म्हणून देऊन टाकला महाराज. या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो, याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. हा जो वारकरी संप्रदाय आहे हा टिकवला पाहिजे महाराज. बघा, आपला हात दुखला तर आराम करता येईल. बाबा पाय दुखत असतील तर बसा, काळजी करू नका, आपलेच महाराज. बघा काय म्हटले मी, हात दुखला तर हाताचा आराम करता येईल, पाय दुखला तर पायाचा आराम करता येईल, डोकं दुखलं तर डोक्याचा आराम करता येईल. गोळी खाऊन डोकं शांत होतं ना, नाही झालं तर बाम तरी लावून डोकं पट्टी पॅक बांधून झोपतो ना आपण. म्हणजे मला सांगायचंय काय की आपण जर डोक्याचा आराम करायचा ठरवलं तर डोक्याचा आराम होतो, पायाचा आराम करायचा ठरवलं तर पायाचा आराम होतो. मला सांगा, हृदय दुखलं तर काय आराम करणार आहे हो? माणसाचं जर हृदय दुखायला लागलं तर शरीराची राख व्हायला वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर पासून, भारतामध्ये जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, परंतु या भारतातील वारकरी संप्रदायाला आराम करू देऊ नका महाराज. कारण यांनी जर आराम केला ना तर हिंदू संस्कृतीची राख व्हायला वेळ लागणार नाही.
आपला वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे महाराज. आता ही तुमची मला तर वाटतं याच्यानंतर 1-2 पिढ्या बसतील कीर्तनाला. पण इथे कीर्तनाला आपल्या मुलांना मुलींना आणून बसवायची जबाबदारी कोणाची हो? फक्त महाराजांचीच आहे का? आजकाल झालंय काय की फक्त महाराजांनीच हरिपाठ पाठ केला पाहिजे. महाराजाचंच काम येते हरिपाठ पाठ करणं, हनुमान चालीसा पाठ करणं. किती जणांचे हनुमान चालीसा पाठ आहे बरं? काय म्हणतात त्याला, प्रामाणिकपणे हात वर करा. हनुमान चालीसा किती जणांची पाठ आहे? अरे वा, कीर्तन संपल्यावर मी घेणार आहे बरं का. बघा, मी लहान होते, बाहेर अंधारात जाण्याची भीती वाटत होती, तर त्याच वेळेस मला माझ्या आईवडिलांनी सांगितलं होतं की हनुमंतरायांची भक्ती करायची. त्याच वेळेस लहान कळतही नव्हतं, त्याच वेळेस हनुमान चालीसा पाठ करून घेतली महाराज. म्हणजे त्यावेळेस भीती वाटत होती. हनुमंतराय म्हटल्यावर स्वतःचा अनुभव आहे महाराज. आत्ताच कीर्तनाला उभी राहिले तर हनुमंतरायांना म्हटलं कशी तरी साऊंड सिस्टीम नीट करून दे बाबा. परत होतंय येतंय नाही येतंय पण झालं व्यवस्थित बरं का. प्रामाणिकपणे सांगते, म्हणजे खोटं कशाला बोलायचंय. पण हनुमंतरायांच्या चरणी केलेली प्रार्थना सहज करून जा, तुम्ही सहज प्रार्थना करून जा. पराकुटीची केली तर खूप काही फळ प्राप्त होईल. खूप काही फळ प्राप्त होतंय महाराज. हनुमंतरायांची सेवा केल्यानंतर चिरंजीव आहेत महाराज. ते 7 चिरंजीवांपैकी एक चिरंजीव म्हटलं तर कोण आहेत? हनुमंतराय आहेत महाराज. असे असणारे हनुमंतराय, त्यांच्या जन्माचा उत्सव आपण साजरा केला. सकाळीच साजरा केला ना तुम्ही. प्रसाद वाटला ना, खाल्ला ना सगळ्यांनी? मला दिला नाही म्हणून विचारते. बघा, आपली जी संतती आहे तिच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपला जो माणुसकीचा धर्म आहे तोही टिकवला पाहिजे. कीर्तनामध्ये आपण भगवंताचं संतांचं चरित्र तर ऐकलंच पाहिजे, परंतु काळाची गरज काय हो आज? माणुसकी सांगितली पाहिजे. कारण माणूस माणसाला ओळखायला तयार नाही महाराज. थोडा 4 व्हीलरमध्ये बसायला लागला की 2 व्हीलरवाल्याला सायकलीवाल्याला विसरूनच जातो महाराज. बंगला बांधला की झोपडीवाल्याला विसरून जातो. काय व सोबत काय येणार आहे? कितीही कोटीचा बंगला बांधला, मला सांगा, कितीही कोटीचा बंगला बांधला, आत्तापर्यंत कोणी बंगल्यामध्ये जाळलं हो आपल्या आईवडिलांना? ज्याने बांधलं त्याला कोणी जाळलं? बंगल्याच्या बाहेरच काढलं जातं महाराज. कितीही संपत्ती कमावली, कितीही गळ्यामध्ये डागडागिने घातले, तर ही 1 रुपयाच कपाळाला चिटकवला जातो. सोबत काहीच येत नाही महाराज. तरीही गर्व कशाचा आहे हो? माणसानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपली जी नीती आहे तीच घसरली महाराज. आज कलियुगामध्ये काय झालेलं आहे? सत्यम नास्ति तपः शौच दयादानं न विद्यते उदंभरिनो जीवा वराका कूट भाषिण. म्हणजे काय सांगितलंय? सत्य राहिलं नाही, तप राहिलेलं आहे, दान राहिलेलं नाहीये. काय झालंय मग? ऐका कलीचे महिमान, सत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संतांचे. कलियुगामध्ये आपण काय बघितलं पाहिजे? नाही आपल्याकडून काही झालं, नाही काही झालं तरी फक्त माणुसकी हा एक धर्म आहे, तो आपण जपला पाहिजे महाराज. आज काय झालंय? मानवाने ते विसरलं नाही पाहिजे. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वाने तू फुगवू नको आपुल्या त्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. मानवा तू विसरू नको, मानवा तू विसरू नको तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले
मिळाले या मातीला. परी भले भले मिळाले या मातीला. सख्या बापाला तू रे होऊ नको बैमान. यमफास पाडिल्यावर होशील तू हैराण. तू हैराण होशील तू हैराण. बायका मुलं सखे सोयरे गणगोत रडतील. पापी कृत्य केल्याने नरकामध्ये बुडशील. दोन्ही भुजावरती दोन चित्रगुप्त पाहणार. मानवाचा जन्म पुन्हा नाही येणार. परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. परी भले भले मिळाले या मातीला. नीट लक्ष देऊन ऐकल्यानंतर या गीतातून खूप सारं मर्म पाहायला मिळतं महाराज, ऐकायला मिळतं. फक्त लक्ष दिलं पाहिजे. काय म्हटलेलं आहे? मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. गर्वाने तू फुगवू नको आपुल्या त्या छातीला. तुझ्या परी भले भले, तुझ्यापेक्षा भले भले आले न कुठं गेले? आ तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. सख्या बापाला तू रे होऊ नको बैमान. यमफास पाडिल्यावर होशील तू हैराण. सखे सोयरे गणगोत रडतील. पापी कृत्य केल्याने नरकामध्ये बुडशील. दोन्ही भुजावरती दोन चित्रगुप्त पाहणार. मानवाचा जन्म पुन्हा नाही येणार. काय म्हटलेलं आहे? बालपण तुझं सार खेळण्यात घालवलं. तरुणपण जीवन हे वासनेत चालवलं. दारू गांजा बाईनी वरती येईन संसार. अहंकार तोऱ्याने मिरू नको घरदार. काय म्हटलेलं आहे? सगळ्या जीवनाचंच वर्णन केलेलं आहे ना आपल्याला. आपण याच्यातून एवढंच घ्यायचंय की हा अनमोल किमतीचा नरदेह पुन्हा आपल्याला नाही महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मंग लागे. कितीही सांगितलं ना महाराज, कितीही सांगितलं तरी कमीच आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जीवन जगत असताना सुंदर जीवन आहे महाराज. कसं जगायचं? आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. झिजुणी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा, जेवणाचा नाही बरं का, सुगंधा परी दरवळावा. काय म्हटलेलं आहे? पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम, कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. काय म्हटलेलं आहे? तुम्हाला एखाद्याच्या जीवनामध्ये फूल बनता नाही आलं तर नका बनू, पण काटाही तुम्ही बनू नका महाराज. हनुमंतरायांना तुकोबराय काय म्हणतात? सरळ सरळच घेऊ आपण, प्रमाण काय चालीत म्हणायला नको, उशीर होतोय. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा काय भक्तीच्या वाटा आहे आम्हाला तुम्ही दाखवा. कारण हनुमंतरायांची भक्ती किती होती हो. अहो साधं सीता माता सिंदूर लावत होत्या, सिंदूर लावत होत्या भांगामध्ये. तर हनुमंतरांनी बघितलं आणि प्रश्न विचारला, हा सिंदूर कशा करता लावताय? तर सीतामातेनं उत्तर दिलं, माझ्या मालकाचं आयुष्य याने वाढतंय सिंदूर लावल्यामुळं. हनुमंतराय म्हटले, सिंदूर लावल्यामुळं मालकाचं जर आयुष्य वाढत असेल तर हनुमंतराय गेले आणि पूर्ण अंगालाच सिंदूर फासून माझ्या मालकाचं आयुष्य
वाढलं पाहिजे. किती भक्ती होती हो. भगवंताच्या नामापेक्षाही भगवंतापेक्षाही भगवंताच्या नामामध्ये जास्त ताकद आहे महाराज. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. सगळ्यांना दृष्टांत माहीत असेल मला वाटतंय. हनुमान जयंती एवढ्या वर्षापासून साजरी करताय म्हटल्यावर दृष्टांत माहीत आहे ना. जो पूल बांधलेला होता तो पूल कोणत्या कशाने बांधला गेलेला होता हो? विटाने, दगडाने. राम नामाने तो पूल बांधला गेलेला होता महाराज. बघा, राम नाव टाकलं जात होतं आणि तो दगड पाण्यात टाकला जात होता. राम नाव टाकलं जात होतं आणि तो दगड पाण्यात टाकला जात होता. हे काय कोणी प्रयोग करून बघितलं हो? प्रभू रामचंद्र म्हटले, माझ्या नामाने दगड तरतायत तर मी टाकलेला दगड का तरणार नाही? मी टाकलेला दगड का तरणार नाही? त्यांनी काय केलं? मोठे लोक प्रयोग महाराज एकांतात करतात, लोकांतात करत नाही. एखादी चाल म्हणायची म्हटली तर आधीच घरी प्रॅक्टिस करायची. एक जण असंच कीर्तनामध्ये आला, कशी झाली महाराज चाल? पहिल्यांदाच म्हटली. मोठे लोक प्रयोग एकांतात करतात महाराज. रात्रीची 12:30ची वेळ झाली. समुद्राकाठी गेले आणि दगड पाण्यामध्ये टाकून बघितला. दगड बुडून गेला. साऊंड एवढा दगड होता, बुडाला. त्यानंतर थोडासा छोटा घेतला, म्हणे मोठा असल्यामुळं बुडाला असन. छोटा घेतला. 5 दगड पाण्यात टाकले पण तरीही बुडाले. मग आता पहिले पाठीमागे वळून बघितलं, कोणी पाहिलंय का? एखादा कॉलेज कुमार मुलगा गाडीवरून पडला तर स्वतःला किती लागलंय हे बघत नाही. आपल्याला किती जणांनी बघितलंय हे जास्त बघतो महाराज. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी अगोदर बघितलं की कुणी मला पाहिलंय का? पाठीमागेच हनुमंतराय उभे होते. हनुमंतरायांना विचारलं, कधी आले? पहिल्याच दगडाला. पहिल्याच दगडाला आलो म्हणे. विचारलं, माझ्या नामाने दगड तरतात, मग माझ्यामध्ये मी टाकलेला दगड का तरत नाही? तुमच्या नामामध्ये किती ताकद आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनी वाड नाम आहे. माऊली ज्ञानोबरायांना ज्या वेळेस प्रश्न पडला होता, त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांना प्रश्न विचारला की भगवंता तुमचं नाव किती मोठं आहे? ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनी वाड नाम आहे. कंटाळले वाटतं. विठ्ठल 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 भूका लागलेली दिसते जोरदार. बघा, तसा वेळ माझा शिल्लक आहे भरपूर, कारण तुम्ही उशिरा आले. मी किती वाजता येऊन बसले माहिती का? मला वाटलं तुमच्या सगळ्यांचं प्रेम असेल म्हणून मी लवकरच येऊन बसले, पण तुम्ही सगळ्यांनी धोका दिला मला. बघा काय बघतोय आपण, हनुमंतरायांची भक्ती किती होती महाराज. ज्या वेळेस युद्ध चालू होतं, कोणाचं युद्ध चालू होतं? रावणाचं आणि रामाचं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र बिना रथाचे होते. बिना रथाचे प्रभू रामचंद्र होते आणि रथ घेऊन समोरून कोण आलेलं होतं? रावण. त्यावेळेस बिभीषणाला टेन्शन आलं. रावण तर एवढ्या मोठ्या रथात बसून आलेला आहे ना, आपले प्रभू तर. त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं, घाबरू नको, आपल्याकडे रथ आहे, धर्मरूपी रथ आहे. त्याला 4 घोडे आहेत, साम दाम दंड भेद. हे 4 घोडे आहेत. शूर आणि शौर्य आणि धैर्य या रथाची 2 चाकं आहेत. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. बघा, ज्या वेळेस भगवंताला गायब करण्यात आलं, प्रभू रामचंद्रांना गायब केलं महाराज. कुणी? बिभीषणाचे मावस भाऊ. बिभीषणाचा ज्या वेळेस राज्याभिषेक सोहळा होणार होता त्यावेळेस कोणाला गायब केलं? प्रभू रामचंद्रांना गायब केलं. कोणी केलं? मावस भाऊ. कोण मावस भाऊ? अहिरावण आणि महिरावण. कुठे राहत होते? पाताळात. पाताळात अहिरावण आणि महिरावण राहत होते. त्यांनी रातोरात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला गायब केलं. आता यांच्या गायब होण्याची वार्ता सगळीकडे पसरली आणि सगळ्यात पहिले सांगितलं हनुमंतरायांना की तुम्ही यांना शोधून आणा. सीतेचा शोध कोणी लावला? तुम्हीच लावला. आता प्रभूंनाही शोधायचं काम कोणाचं आहे? तुमचंच आहे. सांगितलं. हनुमंतराय निघाले शोधण्याकरता. एका मोठ्या वटवृक्षाच्या झाडाला टेकून बसले महाराज. वटवृक्षाच्या झाडाला टेकून बसले आणि वटवृक्षावर कोण बसलेलं होतं? गिध पक्षी. गिधाड माहीत आहे ना? मी तर नाही पाहिलेलं, तुम्हाला माहीत असेल.
आ बघा, गिधाड पक्षी हा त्या झाडावर बसलेला होता. गिधाड आणि गिधाडीन दोघं जण त्यांचा संवाद चालू होता. पूर्वीच्या लोकांना पक्ष्यांची प्राण्यांची भाषा कळत होती महाराज. झाडाच्या टोकाला घर बांधलं कावळ्याने, काय समजायचे? पाऊस कमी होणार आहे. आणि मधोमध बांधलं की पाऊस कमी होणार आहे. एवढं ज्ञान पूर्वीच्या लोकांना होतं. त्यावेळेस हनुमंतरायांना गिधाड आणि गिधाडींची भाषा समजत होती, संवाद कळत होता. त्यांनी ऐकलं, त्यांच्यामध्ये संवाद चालू होता. काय संवाद चालू होता? तुम्हाला कंटाळा आला असेल तर सांगा, बंद करते संवाद. घरी गेल्यावर फोनवर सांगते तुम्हाला काय करायचं. कंटाळा आलाय का? प्रामाणिकपणे सांगा, कारण बळच तुम्ही म्हणाल महाराजाला कधी माईक भेटला होता का? नव्हतं. चालू आहे महाराज, देवाच्या दयेनं चालू आहे आपलं बऱ्यापैकी. तुम्ही म्हटले तर चालू ठेवू. बोला ना तुम्ही. 15 मिनटं चालू द्यायचं का? बरं. तसा हनुमंतरायांचा जन्म होऊन गेलाय. आपण पहाटेपर्यंत जरी चालवलं तरी तुम्हाला हरकत नसायला पाहिजे. बरोबर की नाही? बघा, मी काय सांगत होते, गिधाड आणि गिधाडिनीची जो संवाद चालू होता तो हनुमंतरायांनी ऐकला. त्यांच्यामध्ये संवाद चालू होता. गिधाड पक्षी आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला विचारत होतं, तुला काय खायचंय? का विचारत होतं? कारण ती गर्भवती होती, तिला डोहाळे लागलेले होते. डोहाळे जेवण करतात ना, ढवळा जेवण म्हणतात त्याला. करतात ना, डोहाळे पुरवायचे तिचे. केलं पाहिजे महाराज. बघा, तर तिला विचारलं, तुला काय खाऊ वाटतंय? काय खाऊ वाटते? देणार तुम्ही? हो देणार. मग ठीक आहे म्हणे, मला कच्चं मांस खाऊ वाटते. मला मनुष्याचं कच्चं मांस खाऊ वाटते. कोण म्हणतंय? गिधाडीन म्हणते. ठीक आहे म्हणे, देतो म्हणे तुला. त्यांनी सांगितलं की आत्ताच 2 तरुण गोरे पान मुलं अहिरावण आणि महिरावणी पातळात नेले आणि त्यांच्या यात्रेमध्ये काय करणार आहे? बली देणार आहे. मग ते मांस तुला घेऊन येतो. आपण शॉर्टकटमध्येच उरकून घेऊ. बघा, सगळीकडे म्हणजे ते हनुमंतरायांना कळून चुकलं की काय झालेलं आहे. आपले प्रभूच, दुसरे तिसरे कोणी नाही, आपले प्रभूच आहेत ते. आणि त्यांनी काय केलं? हनुमंतरायांनी पाताळामध्ये प्रवेश केला आणि जिथे आपल्या प्रभूंना कोंडून ठेवलेलं होतं, ज्या देवीसमोर बली देणार होते त्या देवीचंच रूप धारण केलं. ती देवी काळी जरद देवी होती. महाराजांनी हा शेंदूर लावलेला देवीचं रूप परिधान केलं, देवीला हटवलं. काय ते प्रमाण आहे ना, पाताळा जाऊन केली देवीची अवकळा, असं काहीतरी प्रमाण आहे. घरी जाऊन बघून घ्या तुम्ही. पाताळात देवीची अवकळा केली. कुणी? हनुमंतरायांनी. म्हणजे त्यांच्या जागेवर जाऊन बसले, त्या देवीच्या जागेवर, आणि देवीला हटवलं. आणि ज्या वेळेस राम लक्ष्मण आले त्यावेळेस राम लक्ष्मणाला म्हणू लागले, तुम कहाँ से आए, तुम कौन हो? असं म्हटल्यानंतर तेच त्यांनी सांगितलं. मग प्रभू रामचंद्र म्हणतात, भरपूर देव्या पाहिल्या पण शेपटीवाली देवी पहिल्यांदाच पाहिली. त्यांनी ओळखलं की हनुमंतराय. प्रभू म्हणतात, देवीला काय म्हणतात, माझा हनुम्या आला ना तर तुला सांगेल, तुझी पळता भुई थोडी करीन. शेवटी हनुमंतरायांना रूप त्यागावं लागलं, आपल्या मूळ रूपात यावं लागलं. आणि ती पुढे कथा तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की त्यांचं युद्ध झालं. खूप मोठी कथा आहे ना, अतिशय सुंदर आहे महाराज, पण वेळेचा आपल्याला अभाव असल्यामुळे ती शॉर्टकटमध्ये घ्यावी लागते आपल्याला. तर ते घनघोर युद्ध पार पडलं आणि चंद्रसेना, त्यामध्ये चंद्रसेनेचाही भाग आहे. चंद्रसेना अहिरावणाची पत्नी होती. मंदोदरीनंतर सुंदर म्हटलं तर कोण होतं? चंद्रसेना. चंद्रसेनाची इच्छा काय होती? की प्रभू रामचंद्रांशी लग्न करायचं. मग श्रीकृष्ण अवतारामध्ये चंद्रसेना कोण झाली? सत्यभामा झाली. आणि भगवान श्रीकृष्णांनी तिचा स्वीकार केला महाराज. मला काय सांगायचं आहे की हनुमंतराय एवढे शक्तिशाली होते. किती शक्तिशाली होते हो? त्यांचं म्हणजे साक्षात त्यांना काय म्हटलेलं आहे तुकोबारायांनी? तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात आपल्याला, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, कुमारा
वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा वाटा काय म्हटलेलं आहे तुका म्हणे रुद्र अंजनीची या कुमरा आम्हाला काय करा भक्तीच्या वाटा दाखवा महाराज भक्तीच्या वाटा दाखवा सर्वांनी प्रेमाने भजन करायचे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा लवकर या हार घालण्याकरता लवकर या विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 शरण शरणजी हनुमंता पक्वा झाला बुक लावा विण्याला बुक लावा शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा बघा हनुमंतरायांचा जन्म जर आपण पाहिला ना तर कशा प्रकारे झालेला आहे हो दशरथ राजाने यज्ञ केलेला होता दशरथ राजाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केलेला होता त्यामध्ये यज्ञ देवाने काय दिलं होतं पायस दिलेलं होतं आणि ते आपल्या तीनही पत्नींमध्ये त्यांनी वाटून दिलं परंतु कैकेयीचा पायस घरीनं काय केलं उचलून नेलं आणि ते वायुदेवतेनं अंजनी मातेच्या उदरामध्ये टाकलं अंजनी मातेनं ते ग्रहण केलं आणि हनुमंतरायांचा काय झालेला आहे जन्म झालेला आहे बोलिये हनुमान की जय पवनपुत्र हनुमान की जय बघा हनुमंत अशी देवता आहे
अशी देवता आहे की आपण तिची जर भक्ती मनाभावापासून केली तर आपल्याला कोणतीही देवता घेतली तरी आपल्याला फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही महाराज. परंतु कलियुगामध्ये हनुमंतराय आजही चिरंजीव आहेत महाराज. आपण त्यांची भक्ती केली तर त्या भक्तीचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. बघा, आपण देवावर प्रेम करावं, आपण देवावर प्रेम करावं ही झाली भक्ती, पण देवानं आपल्यावर प्रेम करावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. देव एवढा सहजासहजी कोणालाही भेटत नाही महाराज. तुम्ही प्रेम करता महाराज, तुम्ही प्रेम करता, आपण कोणावर करता हो? कोणावर करता? आपला मुलगा झाला तर आपलं प्रेम कोणावर असतं? मुलावर असतं. मुलगा थोडा मोठा झाला तर मुलाचं प्रेम कोणावर जातं? लहानपणी तोच मुलगा, त्याचं प्रेम आपल्या आईवर असतं. तो मुलगा मोठा झाला, आजोबा सकाळी आणि संध्याकाळी एक एक चॉकलेट आणि पाय दाबून घेतो. प्रेम कोणावर जातं? आजोबावर प्रेम जातं. थोडा मोठा झाला, शाळेत जायला लागला का मित्रांवर प्रेम जातं. कॉलेजला जायला लागला की फक्त तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी. लग्न केल्यानंतर फक्त बायको. लहान मुलं फिरवतात तो भौरान, बायको फिरवते तो प्रामाणिक आहे बाबा. बायको फिरवते तो नवरा. तुम्हीच म्हटले बरं, मी नाही म्हटली. तू म्हटले आधी मग मी म्हटली. बघा, तर प्रेम हे बदलतं. बायको नंतर बायकोला मुलगा झाल्यानंतर प्रेम कोणावर जातं? मुलावर. नंतर प्रेम कोणावर करतो? नातावर प्रेम करतो. बाबा कोणावर प्रेम करतो? सगळ्याची राख होऊ दे, फक्त नातवाकडे पाहून मी जिवंत आहे. आता हा नातवाकडे कधी कवर पाहिन हो? जवळ नातू हाताखालून काढत नाही तवरच नातवावर प्रेम असते महाराज. आपलं प्रेम बदलतं महाराज. थोडक्यात सांगायचंय, आपलं प्रेम बदलतं महाराज. परंतु आपण नश्वर गोष्टींकडे प्रेम, म्हणजे आपण एवढं हा शरीर हा देह सजवतो महाराज, याला नटवण्यासाठी आपण किती वेळ खर्च करतो. पण आपलं जे कर्म आहे, जे आपल्यासोबत येणार आहे, त्याला थोडंसं नटवलं तर काय हो? कारण सगळं इथेच राहणार आहे. सोबत आपण काय नेणार आहे? धनानी भूम पश्वष्ट गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशानी देहजितायां परलोक मार्गे कर्माणि गो गच्छन्ति जीव एक. आपल्यासोबत फक्त आणि फक्त आपलं कर्म येणार आहे महाराज. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे. कितीही श्रीमंत असला, कितीही मोठा असला तरी त्यालाही जावं लागतं महाराज. सत्ता संपत्ती आणि तारुण्याचा कधीच गर्व करायचा नाही. सत्ता संपत्ती आणि तारुण्याचा ज्याने गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. सत्ता संपत्ती आणि तारुण्य असून देखील ज्याने 2 तास बसून तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं त्यांचा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले महाराज. आजही आपण त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतोय. का? कमवून ठेवलंय ना. आपला मुलगा आपला 10वा घालतो का नाही? जगावं लागतं महाराज, तसं बोलावं लागतं लोकांशी. माऊलींनी वर्णन केले, बोलावं कसं? साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना कसं बोलावं? समोरच्याला ऐकावं असं वाटलं पाहिजे. नाही तर आमचं कीर्तन चालू आहे म्हणतात संपवा. बरोबर की नाही? आमच्या घेतलं की बरोबर गालात हसू येते. विठ्ठल विठ्ठल यथामती यथाशक्ती माझ्या बुद्धीला जशी चालना मिळाली तसं मी अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. मी सांगितलेलं सगळंच काही बरोबर असेल असं मी सांगणार नाही. तुमची आपली कन्या बोलली, एखाद्याला 2 असतील तर तिने मला 3री समजा. जिला 1 असेल तिने 2री समजा. जिला 1ही नाही तिने दत्तक घेऊन टाका. माझं बोलणं पदरात घ्या. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. झालेली सेवा माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, सकल संतांच्या चरणी, सर्व श्रोतेवर्गाच्या चरणी समर्पित करते. हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करते. बघा, 2 मिनटं का होईना आपल्याकडून भजन घडलं पाहिजे. हनुमंतरायांना जे भजन आवडत होतं ते आपण थोडं का होईना केलं पाहिजे. पोट आपलं 2 मिनटं दम काढू शकतं महाराज. पोट आपलं 2 मिनटं दम काढू शकतं, परंतु क्षण आपली वाट बघत बसणार नाही महाराज. कारण का तुकोबारायांनी सांगितले, क्षणोक्षणा हाची क्षणाचाही भरोसा नाही महाराज. यावर्षी आपण हनुमंताच्या जन्मोत्सवाला आहोत उपस्थित, पुढच्या वर्षी राहतो की नाही?
सगळ्यांनी प्रेमाने वरती हात करायचे, टाळी वाजवायची, प्रेमाने मुखाने आपल्या भगवंताचं नाव घ्यायचंय महाराज. पुन्हा हा योग कधी येतो आणि कधी नाही. सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचंय. हात वरती करा, हात आहे ना, देवाने दिले ना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, श्रीराम हरि बोल। जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, राधे श्याम 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 सीताराम राम राम, राधे श्याम 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 सीताराम राम राम, राधे श्याम श्याम राम सीताराम राम 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 सीताराम राम राम, राधे श्याम श्याम श्याम, 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 राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राधे राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, राधे श्याम श्याम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राधे राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, कितीही करावं वाटतं महाराज. आता आधीच खाली आले का, मला सांगायची गरजच नाही पडली. कितीही करावं वाटतं त्याला काय म्हणतात, भजन म्हणतात महाराज. इथं शोभून कोण दिसतो महाराज, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात इथे तरुण शोभून दिसतो महाराज. सर्वांना सुंदर जीवन जगायचंय. कसं जीवन जगायचंय, आपल्याला देह दिलाय, शरीर दिलंय, सगळ्यांनी प्रेमाने जीवन जगायचंय. मी सांगितल्याप्रमाणे नाही जगले तरी चालेल. फक्त काय करायचं, भगवंताची लई नाही झाली तरी थोडी काय होईना आपण भक्ती केली पाहिजे महाराज. थोडी का होईना आपण भगवंताकरता वेळ दिला पाहिजे महाराज. कारण संसार हा असा आहे, कितीही केला तरी संपतो का. संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसार दोन जीवाचा विचार, देतो सुखाला होकार आणि दुःखाला नकार. संसार जसं कबशीच घर, बशी जागेवर कप हिंडे घरभर. संसार हा कधीच संपत नाही महाराज. परमार्थ ही अशी एक गोष्ट आहे की या 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून तर 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत परमार्थ करू शकतो ना आपण. परंतु या छोट्याशा मुलांनी ठरवलं की मला लग्न करायचे, तर जमल का दादा? तू लग्न करायचे, नवरी पाहू राहिले, नवरी पाहू राहिले, चालेल ना? चालेल का? आता ह्या चष्म्यावाल्या बाबाला जर बायको सापडायची म्हटलं,
थोडक्यात मला काय सांगायचंय 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून तर 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत आपण काय करू शकतो? परमार्थ करू शकतो. पण संसार तसा नाहीये महाराज. तिथे धर्माची अट आहे, वयाची अट आहे आणि जातीचीही अट घातलेली आहे. संसार हा असा आहे, परमार्थ तसा नाहीये महाराज. परमार्थामध्ये आपण कधी येऊ शकतो. म्हणजे काय म्हटलेलं, सकळांचे येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे महाराज. कारण या देहाचा भरोसा नाही आहे महाराज. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. काय म्हटलेलं आहे? कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला. काय गोडी जेवणाची लागणार थोड्या वेळात. गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू करे प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला. प्रश्न विचारताय आपल्याला, कधी तुला भजनाची गोडी लागणार आहे? बघा, यथामती यथाशक्ती माझ्या सेवेला मी